हॅलो फ्रेंड्स, सरसेवा मेगा भरती निघालेली आहे। ही जी भरती आहे ती ईस्टर्न रेल्वेमध्ये अप्रेंटिससाठी ही भरती आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे की वेकन्सीज किती आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे माझ्या चॅनल नवीन व्ह्यूअर्स आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर ही जी भरती आहे ती अप्रेंटिसशिपसाठी भरती आहे, ईस्टर्न रेल्वेमध्ये आहे। नोटिफिकेशन फॉर द एंगेजमेंट ऑफ ॲक्ट अप्रेंटिस याच्यासाठी अप्रेंटिससाठी ही भरती आहे। डेट ऑफ पब्लिकेशन नोटिफिकेशन जे पब्लिश करण्यात आलेलं आहे ते 29/3/2022 ला नोटिफिकेशन पब्लिश करण्यात आलेलं आहे। ओपनिंग डेट ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आहे ती 11/4/2022 पासून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। क्लोजिंग डेट आहे, लास्ट डेट आहे 10/5/2022 ही लास्ट डेट आहे। म्हणजे स्टार्टिंग डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट डेट ती 11/4/2022 आहे, तर क्लोजिंग डेट आहे 10/5/2022 ही क्लोजिंग डेट आहे। त्यामध्ये जे वेकन्सीज आहेत त्या अशा प्रकारे आहेत। हावरा डिव्हिजन वाईज आहेत, ईस्टर्न रेल्वेमध्ये आहेत, डिव्हिजनमध्ये आहेत। त्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी वेकन्सीज आहेत, ट्रेड नेम आहेत, फिटर, वेल्डर, मेक MV, मेक DSL, मशिनिस्ट, कारपेंटर, पेंटर, लाईनमॅन जनरल, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, मशीन टूल अँड मेंटेनन्स, TM, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, अशा प्रकारे वेकन्सीज आहेत। हावरा डिव्हिजनमध्ये ज्या टोटल वेकन्सीज आहेत त्या आहेत 659 टोटल वेकन्सीज आहेत। ट्रेड वाईज आहेत, ITI ह्या वेकन्सीज आहेत। तुम्हाला डिटेल एज्युकेशनल क्वालिफिकेशन पुढे कळेलच। एक टोटल वेकन्सीज हावरा डिव्हिजनला 659 आहेत। त्यानंतर लिलोहा वर्कशॉप यामध्ये टोटल वेकन्सीज आहेत 612 टोटल वेकन्सीज आहेत वर्कशॉपमध्ये या। त्यानंतर सिलदहा डिव्हिजन इथं टोटल आहेत 297 टोटल जागा आहेत इथं। ट्रेड दिलेला आहे, तुम्ही ट्रेड बघू शकता कोणत्या डिपार्टमेंट आणि ट्रेडला आहेत। इलेक्ट्रिशियन फिटर, वायरमॅन, ऑइल इंजिन ड्रायव्हर, लाईनमॅन, त्यानंतर वेल्डर, कारपेंटर, फिटर, ब्लॅकस्मिथ, पेंटर यासाठी वेकन्सीज आहेत। त्यानंतर सेकंड कांचरापारा वर्कशॉपसाठी टोटल शीट्स आहेत 187। त्यामध्ये वेल्डरला आहे, फिटरला आहे, इलेक्ट्रिशियनला आहे, मशिनिस्टला आहे, वायरमॅनला आहे, कारपेंटरला आहे, पेंटरला आहे वेकन्सीज आहेत। मालदा डिव्हिजनमध्ये टोटल वेकन्सीज आहेत 138। त्यानंतर एसेन्सोल डिव्हिजनला टोटल जागा आहेत 412 जागा आहेत। त्यानंतर जमलपूर वर्कशॉपला टोटल शीट्स आहेत 667 टोटल शीट्स आहेत। अशा प्रकारे वर्कशॉप आणि डिव्हिजनला वेकन्सीज आहेत। ट्रेड वाईज दिलेले आहेत तिने कोणकोणत्या ट्रेडला वेकन्सीज आहेत तुम्ही डिटेल चेक करू शकता PDF मध्ये। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी कंडिशन जे आहे ते एज आहे ते मिनिमम एज candidate should have completed 15 year of age and should not have completed 25 year of age. एज रिलॅक्सेशन आहे अप्पर एज लिमिटमध्ये 5 year आहे SC/ST कॅन्डिडेटसाठी आणि 3 year आहे OBC नॉन क्रिमिनल NCL कॅन्डिडेटसाठी, OBC NCL कॅन्डिडेटसाठी। एज्युकेशनल क्वालिफिकेशन अशा प्रकारे कॅन्डिडेट्स मस्ट हॅव पास 10th क्लास एक्झामिनेशन और इट्स इक्विवेलेंट विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड अँड ऑल्सो शुड पोसेस द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे ITI इन द नोटिफाईड ट्रेड इश्यूड बाय NCVT अँड SCVT। म्हणजे 10th प्लस ITI हवा आहे। ITIमध्ये तिने कोणकोणते ट्रेडच्या वेकन्सीज आहेत त्यानुसार त्या ट्रेडमध्ये ITI तुमचं हवा आहे। त्याचबरोबर फॉर द फॉलोइंग ट्रेड द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज 8th क्लास पास फ्रॉम रेकग्नाइज्ड स्कूल अँड नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन द नोटिफाईड ट्रेड इश्यूड बाय NCVT SCVT। कोणकोणत्या पदासाठी ट्रेडसाठी 8वी पास ॲप्लिकेबल आहे ते त्यांनी दिलेलं आहे। वेल्डर, गॅस अँड इलेक्ट्रिकल, शीट मेटल वर्कर, लाईनमॅन, वायरमॅन, कारपेंटर, पेंटर, जनरल अशा प्रकारे आहे। मोड ऑफ सिलेक्शन तिने दिलेला आहे, कशा प्रकारे मोड ऑफ सिलेक्शन आहे। सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट फॉर ट्रेनिंग स्लॉट ऑफ युनिट ऑफ ईस्टर्न रेल्वे विल बी ऑन द बेसिस ऑफ मेरिट प्रिपेअर्ड इन द रिस्पेक्ट ऑफ ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स हू अप्लाय अगेन्स्ट द नोटिफिकेशन। डिटेल तिने दिलेला आहे। फॉर द ट्रेड फॉर विच क्लास 10th पास इज द मिनिमम क्वालिफिकेशन इज सेपरेट मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स taking the average of the percentage marks obtained by the candidates in the both matriculation with minimum 50% aggregate marks and ITI examination given equal weightage of both। कशा प्रकारे तिने सिलेक्शन करण्यात हेही दिलेलं आहे। तिने एक्झाम्पल देऊन तिने दिलेलं आहे की तुमचे 10th मार्क्स आणि ITIचे पर्सेंटेज ह्या दोन्हीचं ॲग्रिगेट ॲव्हरेज काढण्यात येणार, एक्झामिनेशन घेऊन इक्वल वेटेज देणार आहे त्या दोन्हीला आणि त्यानुसार इथं तिने पूर्णपणे एक्झाम्पलमध्ये तिने समजवलेलं आहे देऊन। फॉर द ट्रेड फॉर विच क्लास 8th पास इन द मिनिमम क्वालिफिकेशनमध्येही तिने दिलेलं आहे की मेरिट लिस्ट वुड बी प्रिपेअर्ड फॉर द एलिजिबल कॅन्डिडेट्स इन्क्लुडिंग दोज हॅव्हिंग क्वालिफिकेशन ऑफ मॅट्रिक्युलेशन अँड who obtained for this trade based on the average marks obtained both in the class 8 standard and ITI examination। ॲव्हरेज मार्क्स काढले जाणार 8th स्टँडर्ड अँड ITI एक्झामिनेशनचं मिळून
आणि त्यावर त्यांचं सिलेक्शन ऑफ आहे, मोड ऑफ सिलेक्शन ह्याच्या प्रकारे आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे ती आहे नॉन रिफंडेबल आहे. ॲप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल इज ₹100 ॲप्लिकेशन फी आहे जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी. अँड नो फी हॉवेर इज टू बी पेड बाय द SC ST PWD अँड वुमेन कॅन्डिडेटसाठी कोणतीही फी नाही आहे. ₹100 फी ही जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो भरायचा आहे वेबसाईट दिलेलं त्यांनी. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन बाय विजिटिंग द लिंक्स प्रोव्हाइडेड ऑन द नोटीस बोर्ड ऑफ ऑफिशियल वेबसाईट ऑफ RRCER कोलकाता www.rrcer.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तिथे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, नोटीस बोर्डला आहे. डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचं आहे? डॉक्युमेंट टू बी अपलोडेड स्कॅन्ड फोटोग्राफ, स्कॅन्ड सिग्नेचर, स्टँडर्ड 8th and 10th मार्कशीट, ITI सर्टिफिकेट फ्रॉम NCVT SCVT, कम्युनिटी सर्टिफिकेट फॉर SC ST OBC EWS अँड PWD सर्टिफिकेट अपलोड स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावं लागेल. एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आहे, भरती आहे ही सरसेवा मेगा भरती आहे अप्रेंटिससाठी. PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.